आयला फोन लावून लावून थकलो. हा पैसे घ्यायच्या टायमाला नाही यांना काही कळत. फोन जडबीड झाला काय? हा ओ ओ वहिनी वहिनी आलं ना गेलं ना हे पर्या गार पडून गेली. हिना तर मग पैसे न देताच कार्यक्रम उरकून घेतला. आता रे भाऊ मिली वाटत. बाबेला सांगायला लागल मला हे. ओ स्वाती वहिनी आईला काय रे भाऊ प्या माझ्या याचं काही एकट्यानं बोलणं चांगलं नाही बाबा. मी बाब्याला बोलून घेतो. त्या स्वामड्याला फोन करायला लागेल. बाबूरावलाच करतो पहिले. स्वाती वहिनी गेली उरकावला कार्यक्रम मग पैसे नाही देताच. पैसे देऊन मिले असते तर काय झालं असतं. हॅलो बाबूराव. हा काय पांडू? त्या स्वाती वहिनीच्या घरी या ना. ती गेली ना. काय हा काय म्हणत? हा जो पेली तशीच काहीच नाही. अंगे हालत नाही काहीच नाही काहीच नाही. अरे ती दुपारा मला भेटली होती. तू आज काय बोलून राहिला? भेटली ती पण नाही खरंच नाही राहिली ती. ते मी चांगलं बोललो दोघ जण. स्वर्गवासी झाली. तुम्ही या लवकर मग गेले कापरवून. काय बोलून राहिला पांडा? हा ना. बरोबर तू तुलाच आहे का? हा बरोबर लगेच आलो. काय लाया बिया काय लागेल ते सांगून द्या त्याच्या मागे. मला पावते येऊन बाबा. या लवकर या. तुला देवा कस काय झालं हे. मग पैसे देऊन जायचं ना बाई. गेली निघून. पैसे देऊन गेली असती दा. या बाब्याला लवकर येता ये ना. बाब्या ये रे लवकर बाबा. इथं एकट्याचं कापड होऊन गेलंय मला. काय रे पांडू? गेली ना वहिनी आपली. खरं काय बोलतो? हा ना पाय ना तू. नाटक सांडा सोळा करलाय. हा ना काय किती टाइम सांग. झाला? मलाच नाही माहिती. मी पैसे न्यायला आलो. तुम्हाला आज बोलावलं तर मग तुझे पैसे होते काय? 20,000 रुपये होतं मला. ठीक आहे. 20. अरे अरे मग पैसे देऊन गेली अरे असती. मग येड्या, तू आधीच न्यायचे ना पैसे. कोणाला माहिती आज मारणार होती ती. अरे मराने तर कोणा सांगू येतं का? तिने बोलावलं तर स्वतःहून मला पैसे घ्यायला लावते. तिच्या बॅगी बिगी कळायला लागल्या. वैरी, ए वैरी. मग पैसे देऊन आता जायचं पुढे होतं भेटशील तू ना. आम्हाला. मग पैसे देऊन जायचं होतं ना. मग पैसे देऊन जायचं होतं नाही ना. बाबा फोन कर ना तू तिच्या नवऱ्याला. स्वभाव भारी होता वैरीचा. कवाई द्यायची रे आणल्या नाडल्या काय? पैसे. बाबो कोणालाच नाही बरत होती. कधी या बरं चहा पाणी घेऊन आताच मग चुकी झाली. आता मी आज पैसे कोणा दिले तिला तिला. जायचं चहा पाणी प्यायला सांग. नाही, नाही, नाही. पाट्याव फोन कर फोन कर कोणाला करतो? तिच्या नवऱ्याला. नाही कुठं. आता कवा लागली पोर आपला. आता तू एक एक काम करू. कर तिच्या मायाला फोन कर. तिच्या बहिणी त्याला कळवलं का? हा, तू कळवत लाव ना तुला लाव ना तुला काय पाहिजे? लाव रे बाबा. हो. माय बोकांडी येईल ते सगळं. तो पाव पुढं चालतं टाकले का टेटसला नाही? नाही अजून आता तू तू कवा आलीस टाकीत होती का पेटाला टाकीत होती काय तिला? तुला काय सांगू? नाही. स्टेटस नाही ठेवेल मी अजून. नाही मग का पेटावला टुतो का काय? अरे मग मला काय माहिती. म्हणलं तू आली वाट पाहत होतो मी. आता एक कर. हा. हो, तिच्या मित्राला फोन करावा लागल. मैत्रिणीला. तिकडे ते पेटू दे ते मित्र मैत्रिणी. तिच्या अरे मायाला भाऊ नाही पहिले रे. फोन कर रे तिच्या आई बाबा. बापापेक्षा मित्र मैत्रिणी महत्वाचे रे भाऊ. स्टेटसला ठुई. तेच लय रडतील रे आल्यावर. आता काय तू सांगू ते फोन कर ते मटेरियल आणायला लाव ना बाबा. बरं मी काय आधी ना बहुतीची तयारी करू. लवकर लवकर. हा? मला लय रडू येऊ बरं राहिले. बाजार पैशाचं- बाजार गप्प्याला सांगू का मला आता? पैशाचं रडू येऊ राहिले. तिचं नाही रे बाबा काही. अरे भाऊ पैसे राहू दे रे. पण नाही तिला दिले ना ती दिली ना. 20,000 गेलं मग. मी तिच्या नवऱ्याला सांगेल भाऊ या पाण्याचे पैसे देऊन टाक. 20,000 रुपये गेलं मग. थांब ना, मला एक मिनिट मला कोणतं बोलू दे ना. हा, करते बरं आता मी काय होतो मटेरियल बाजार आणायला. आणायची तयारी करतो. तेव्हा गणपतीला ते सांगतो मला बाजार. का पैसे नाही तूच दे. थांब मी गणपतीला सांगतो. हा? हॅलो वहिनी गणपत चांगली कुठे आहे? होती ना. अरे चाप आहे. काय रडतो आता? वहिनी चांगली होती रे. गणपत कुठे आहे रे? ए गणप्या येणार रे इकडं. कुठे तर मग शोभत एक तू मग एक कर ना. ए अरे बापरे इकडे काय ऐकू दे त्याचा बोललाय. लाया मडक घेऊन ये. अरे गप ना. अरे मला तर बोलू देतो का रे? नाही रे भाऊ चांगली होती रे. बरं मी काय आता गणपत ऐक ना.
7 मन सरपण आण आणि 2 बांबू मोठाले आणि ते मध्ये सपोर्टला लागतील का 2 आण म्हणजे असे 4 मोठाले बांबू घे आणि त्याचे तुकडे करून आण 2 बांबूचे आणि 2 असे लांब आण हा ते झालं सुताळे आणि पावशेर आणि कुकू बुक्का आणि लाय 4-5 पायऱ्या आणि चिल्लर आण जवळजवळ 100-200 रुपयाची हा हा उधाळायला लागेल ना रे भाऊ तिथपर्यंत पुरली पाहिजे बघा घरापासून तर आपल्या अमरधामपर्यंत आणि पण कोण गेले ते आपल्याला हा तुला माहिती झालं का अरे स्वच्छ वैन वाढली बरं का स्टेटस बिटस देटून म्हणा लोकायला हा तू माहिती स्टेटस ठेवते तो आता म्हणजे लोक गोळा होती पाहुणे सगळे हा तिचे मैत्रिणी मित्र सगळेच आम्ही गावात सांगायला जातो तो आता तर आम्ही आता गावात या पांड्याला सांगतो तू आख्या गावाला दौंडी दे तू बी जा इकडच्या गलीला नाही मी येणार आता मला इकडेच बसवलं नको, नाही. नको. येणार आहे जाणार आहे बघ बर बस मग बरं तू बाई आई येताना सर पण डायरेक्ट बसा अमरधाम मध्ये खाली कर आणि राहिलेला बाजार घरी घेऊन ये तू मग फोन तिला दे, फोन नानाला करतो, तू जा नानाला घ्या. काढलं का बाहेर मग तिला कपडे बस साडी कर आण ना, साडी लवकर. आण बरं का नवी अरे बस कर बाबा ती काय मोठी बाई होती का सर नवीन तरुण बाई होती ना अरे बा ते सगळे येते वाटत सगळा करावा लागतो भाऊ अर्धवट करीत असते का चल, या चल, एक चल. काळा लहान मडकान एक मोठं मडकान कारण 5 शिजावं लागेल ना त्याच्यात ती मरू तिकडं आता बस तेवढं त्याला म्हणा मग तिचं हा सामान काय बाजार आटाचे पैसे होते ना ती माय बी देणार वाटलंच तर. तू फक्त येताना घेऊन ये सगळे हा. 10 लागू 15 लागू हा हा. मी जातो गावात सांग बरं मी काय म्हणतो, तुझा त्या गावात त्या सोम्याला सांगू दे हा सोम्याला सोन्याला हा? सांगतो. सगळ्यांना सांगतो रे बाबा मग 6,000 गेलं लय वाईट झालं वहिनी कसं गेलं हो आम्हाला तर बोलायचं जाता वेळेस काही दुखत होतं का काय बोलले अरे काय रे शेवटच्या याला अरे रे रे देवा चांगली जागा दे रे देवा हिला रडच थांबा ना मावाला तर काय करा ताण बोकस पळाली कळायला पळत आलो हॅलो हा माझं कुणी कुणी ठेवलं काय काय भाऊ मला स्क्रीनशॉट पाठव काय तुम्ही ते गेले होते ना कुठं वर आता वरती पत्रावर कस का जाईन मी अहो वर तुम्ही मेल्या होत्या मेले होते हा तुमचा मोबाईल दाखवा म्हणजे मोबाईल दाखवा मला काय मोबाईल मी का मोबाईल वापरायचं स्टेटस कोण टाकले मी मला मेले काय माहिती पाहता मला पांड्याने कळवलं पांड्याने मी मेले म्हणून ना हा मला फोन केला त्यानं त्या पांड्याच्या मड जाऊन मेल्याच्या करंटाच्या दलिंद तोंडाचं कुणीकडचं खळकुंद्रामा नाकाचं धोत्रावाने त्याचं थोबाड अंग करंटा कुणीकडचं वहिनी त्याला नरकात बी जागा भेटायची नाही मेल्याला मला जित्यापणी मारितो वहिनी काय सांगा आलं तर पाहिजे तुमची अवस्था मला रडू आवरणा मुलं जाता तरी 2 शब्द बोलेल म्हटलं माशी पण नाही अहो पण तुम्हाला कसं वाटलं काय अहो 5,000 लोक जातील तेव्हा माझा नंबर लागल नाही तुम्ही आका गाव पुढे घाला वाटलं हा. आता नाशिक जिल्हा तुम्ही पुढे नको घाला नको 1,001च बाद झाले पण तुम्हाला सांगतो वहिनी त्या गणपतीला फोन केला बाजार आठाला 7 मन सरपान मोठं मडकं छोटं मडकं भात शिजवायला साडी नवी तुम्हाला स्वतःला पावसात सांगितलं म्हटलं ते हातपाय बांधावं लागत नाही का वक्त बांधायला म्हणजे माझी वाटी लावायची तयारी केली मला 50,000ची गरज आहे म्हटलं तेवढं द्या तेव्हा नाही द्यायला जमलं तुम्हाला म्हणजे तुम्हाला मला वाटी लावायची माझी सगळी सोय करून ठेवली पर बाजार हाट बी हो काय होतं माहिती का शेवटच्या टायमाला शेवटच्या खेपाला कोणी सहकार्य करतं अहो शेवटची खेप येतच नाही ना जर माणसं चांगल्या सोबत असले तर हे असे पहा अहो मला टेन्शन होतं माझ्या बहिणीच्या पोरीचं लग्न तिला 50,000 द्यायचे त्यांनी त्या टेन्शन डोकं दुखत होतं म्हणून 2-3 गोळ्या घेतल्या आणि अशी शांत झोप लागली लगे तो तुम्हाला म्हणजे डायरेक्ट नाडी चेक केली हाताची तोंडावर हात नाकापासून तोंडापासून तोंडावर मी हे घेऊन झोपले आणि त्याला काय श्वास लागन माझा आहे का नाही आहे अरे रे 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 काय नालक आणि माणूस माझी नाडी कोणत्याही बंद दिसतीये हो ठोके चालू मग यायला काय मूर्ख बऱ्या आणि तुम्ही त्याच्यावर जास्त मूर्ख आता मी काल हात लावून पाहिजे तुमच्या याला बाई तुम्ही तर जित्यापणी मला मारायला निघाले थांबा मोबाईल द्या तुमच्या हातात. मला त्या गणपतीला तो बाजार अहो, मला काय तर स्टेटस बघू द्या एकदा भावपूर्ण श्रद्धांजली वहिनी भावपूर्ण श्रद्धांजली स्वाती वहिनी तुम्ही कायम आठवणीत राहाल देव तुम्हाला पुढच्या जन्मी परत आमच्या तुमच्या तर बाबराव तुमचं बी स्टेटस आहे भावपूर्ण श्रद्धांजली तुमच्या वहिनी जवळ कसं काय घेतो मला माझ्या मी जेवत आहे ना मोबाईलमध्ये
अहो माझ्या मोबाईल मध्ये तुमच्या मोबाईलवर स्टेटस ठेवलेलं आहे. हा हा ते हा स्टेटस दिसत आहे. याला काही लोक आहे पाय आता म्हणजे दोघं गेले का बाबूराव तुमच्या मोबाईल मध्ये स्टेटस हा. ठेवलेलं अच्छा. मी मेलेल्याचं. हा हा ते बरोबर मग दिसणारच ना दिसणारच ग्रुपला जॉईन आहे ना मी. तुम्हाला लाज वाटते का हो काही? काय मला भाऊपूर्ण श्रद्धांजली स्टेटस टाकायला. आता कोणा टाकली मला काय माहिती निघा इथून. बरं झालं ते बाजार आठवाले फोन करू द्या मला करा तुम्ही. कॅन्सल करू द्या ना तू असं काय करते हॅलो ए गाठप्या घेतला का रे बाजार कॅन्सल कर अरे काय झालं ती वहिनी ना पूर्ण टेन्शन मध्ये होती झोपेल होती आणि तो आपला आव्हान नाही का काय ना त्याचं आईला पांड्या लय वायता गेल माणूस तो अरे आला ते पैसे होते त्याला पैसे घ्यायचे होते वहिनी कोण आणि ती झोपेल होती बिचारी टेन्शन मध्ये आणि त्याला वाटतं मी का काय अहो दिला ना गागाटा करून त्यानं असं कर तो बाजार सगळा कॅन्सल पांड्याला इकडे पाठवा मग. हा बोलते तुम्ही आका बाजार कॅन्सल करा ते मडकं बिडकं काही आणू नका लाया कॅन्सल करून टाक नाही तर लाया घेऊन ये त्याला शेव टाकून खाता येईल खाईल वय नाही हा शेव चिवडा घेता येईल तेवढा लाया चालेल आणि ते येता नाही ना तो पहाट्या दिसला घेऊन ये घरी हा त्याला बिळ आवडते हा पहिले माझ्या जवळ आणत. स्वतः वरील बिळ आवडते हा तेवढे 5 व्हायला का कुरबरी घेऊन ये चाल सांगते पांड्याला फोन लावा. अरे हा पांड्या त्याला म्हणा पहिले तू इथे झकमारी कर म्हणा. हॅलो पांड्या अरे चला पाणी ठेवायचंय लवकर या ना आता एकटा काय करू मिळे पाहुणे आले का जा माझ्या कावा नाही तर आपण तयार लागू चल लवकर हा हांडल्या बाहेर चल ये लवकर ये बरं. अहो बाबूराव तुम्ही जित्या माणसाला मारता म्हटल्यावर किती अवघड गंमत आहे आवड तुमची. आहे, आवड आहे. हे पा एकच का उठून बसल्या अरे काय डायलॉग मारीच आहे तू हा तो पैसा पाय का तिला का मारितो काय म्हणजे मी एकटाना आलाय की हा. एवढं एवढं आरडलं रडलो तवा नाही उठली मी गेलो बरं लगे उठून बसली तिच्या उद्या मैत्रिणीचा नाटक केलतय ना तिच्या मैत्रिणीचा अरे, पैसे टाकून आले की साधा. निघ. निघ काय? दलिंद्र वीड केव्हाचा आम्ही रडतोय गागळतोय तवा नाही अरे उठली पतीर तोंडाच्या मी गोळ्या घेऊन झोपलेली होती. मला खरंच ऐकायला नव्हतं गोळ्या हे. लागल्या होत्या गोळ्या हा घामाघूम झालेली मग मी. आम्हाला काय माहिती तुमची गार पडून जायला सगळं घामानी गार पडलेली होती मी. वातावरण पाहिलं कसं आहे. बेकार झालं. हे पोरांना फोन करते काय काय टाकायला लावले ना रे अख्ख्या गावच्या पोरांच्या हा, status cancel ला करायला. माझा भाऊ पुरं या बाजार काय बाजार कॅन्सल करायला लावला हा, ते status फक्त बरोबर आहे लाय आणायला लावले फक्त निघ इथून. सोमला फोन करून देऊ दे बाबा ग्रुप हॅलो ए सोम ते कॅन्सल करा रे मी मारून टाकली बाई मला नाही ती जिवंत आहे याला गावातून काढा बाबूराव. हा एका दिवशी मला तर ते जिथे पण परत एखाद्या दुसऱ्याचा आत्मा जाळून येईल. मला लोकांना सांगा मी जळाली. बरोबर मग बाबा तरी म्हणलं वहिनी मला आहे ना 2 शब्द सांगून गेल्याशिवाय जाणार नाही आणि या पर्यावरणामध्ये तिला गागट करून हा कोणाचं काय कोणाचं काय वहिनी मला सांगितल्याशिवाय जाणार नाही. जसं की वहिनी मंदिरात जायचं बाबूराव मी मंदिरात चालले आज सांगून जाणार नाही मात्र ते हो जायच्या वेळेस असं म्हणतो मी जावा बाबूराव तुम्ही बी घरी काय जा घरी. ते आता कुरमरी येत आहे थांब ना माझा कुरमुरी येऊस तर थांबा त्या काही ते तुमच्या घरी घेऊन जा. मला नाही खायची ते फुकटची आवडत नाही मला. शेवटचे उडालो का काहीच नका आणू बाबूराव. जा तुम्ही अहो आता ते परत नाही करायला लावले मी जा तुम्ही तुमच्या घरी ते घेऊन. उदाळायला आणले होते पण आता तुम्ही उठल्या ना माझं आयुष्य उधळलं जावा. हिला काय आवड झालं या असं कोणावर येऊ नको तुमचं आयुष्य वाढलं उलट मला गेली तुमची तुम्हाला आणखी आयुष्य वाढलं पा हा म्हणजे एवढं बेधुंद झोपलं तर लोकांची अशी अवस्था आहे. घरात बसलं तरी ताण आहे नाही बसलं तरी जाण आहे. मित्रांनो तुम्ही आजचा एपिसोड बघितला. मी नुसतं गोळ्या लागल्या होत्या म्हणून झोपली. या लोकांनी एक भावपूर्ण श्रद्धांजली देऊन टाकली मला. म्हणजे आता जित्यापणी आणि तुम्हाला हे सांगू का महत्वाचं माझी जागा नरकात बुकिंग करून आलेली आहे मी. स्वर्गात मी जाऊ शकत नाही कारण मी माझ्या आयुष्यामध्ये काही का होईना असा कोणीच नाही त्याच्याकडून पाप नाही झालेला. माझ्याकडनं पण 100% बोलण्यात चालण्यात वागण्यात काहीतरी पाप 100% झाले. त्याच्यामुळे माझी जागा तर स्वर्गात नाही हे मला तर माहिती आहे. माझी नरकातच आहे. तुमची जागा कुठं बुक केली आहे तुम्ही सांगा आणि नसेल केली तर लवकरात लवकर नरकात जा आणि तुमची जागा बुक करा आणि तिथे जाऊन माझी स्वाती कदम नाशिकची आशिक या युट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुम्हाला वरती गेल्यावर पण माझे व्हिडिओ दिसले पाहिजे. कमेंटमध्ये व्हिडिओ सांगा कसा वाटला. लाईक करा शेअर करा बघत राहा स्वाती कदम नाशिकची आशिक.